नमस्कार. आजचं आपलं हे 10वं लेक्चर आहे. आज तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी, धनयोग व तोडगे. धन कोणाला नको असतं हो, तुम्हाला हवं, मला हवं, सर्वांना हवं. पैशाकरता आपण खूप मेहनत करतो, खूप काम करतो. पण हे आपल्याला कुठून आणि कसं मिळणार हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मिळणार नसेल तर त्याच्याकरता काय उपाय करावे हे पण आज आपण बोलूया. पैसा धन जवळ असणे ही काळाची गरज आहे. 80% कामे धनानेच पूर्ण होतात. धन प्रत्येकाला हवं असतं. अहो, अंबानी सारखा माणूस सुद्धा म्हणत नाही की आता पुरे झालं. त्याला पण सारखा पैसा हवाच असतो. म्हणूनच धनयोग पाहणे हे खरं ज्योतिष शास्त्रातलं महत्वाचा पॉइंट आहे. धन कमावणे ही एक नैसर्गिक कला आहे. काहींना खूप छान जमतं, काहींजवळ खूप बुद्धिमत्ता असते, पण त्याचा उपयोग करून धन कमावण्याची कला त्यांच्या जवळ नसते. असं म्हणतात की हे धन मिळणार आहे, ते जेव्हा मिळणार आहे तेव्हा मिळणारच आहे, पण ते कमावण्याकरता, ते मिळण्याकरता कसं, कुठून, केव्हा मिळेल हे पण आपल्याला माहित असायला हवं. आणि कोणाद्वारा मिळेल हे पण आपल्याला विचार करायला. अहो, डोळे उघडले की 100 रुपये लागतात. चहासाठी दूध आणा, चहा आणा. मग धना करता विचार करणे हे महत्वाचं आहे की नाही. मग आपल्याला धन कोणाकोणाकडून मिळू शकतं. धन आपल्याला अर्थत्रिकोणात, म्हणजे 2, 6 आणि 10, याला आपण उपचय स्थान पण म्हणतो. पण या व्यतिरिक्त धन आपल्याला कोणाकडून मिळेल याचा पण आपण विचार करायला पाहिजे. आता पहिला भाव घेतला तर मी स्वतः, मला धन कुठून मिळेल याचा आपण विचार करायला हवा. दुसरा म्हणजे वडिलोपार्जित, वडिलांकडून काय मिळेल. तिसरं षष्टेश म्हणजे सकष्टार्जित, आणि दशमेश म्हणजे कर्तृत्वाने, आणि एकादश स्थान म्हणजे आय कशी मिळेल. आणि 12व्या स्थानातून सुद्धा धन मिळू शकतं. ते कसं मिळू शकतं हे आज आपण बघूया. प्रथम भाव म्हणजे माझी इच्छाशक्ती, मी किती काम करणार, कसं करणार, आणि माझ्या इच्छाशक्तीने मला किती धन मिळणार, याच्याकरता आपली मेहनत किती आहे, काम किती आहे हे आपल्याला बघणं आवश्यक असतं. द्वितीय भाव म्हणजे वडिलोपार्जित, वडिलांकडून काय मिळणार आहे, शेतीवाडी मिळणार आहे, धन मिळणार आहे, मोठं घर मिळणार आहे, खूप प्रॉपर्टी मिळणार आहे, जमीन मिळणार आहे. म्हणजे मला कुठून लाभ होतो, तर हा द्वितीय भावातनं बघायचं. तिसरं षष्टेश म्हणजे माझी नोकरी काय, माझ्या ब्रेड बटरचं स्थान काय आहे, व्यवसाय काय आहे, कष्टातून मी किती धन मिळवेल, याच्याकरता 6वा भाव हा उपचय स्थान सगळ्यात महत्वाचा आहे. अष्टमेश मधून सुद्धा धन मिळतं बरं का. शेअर मार्केट, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, हे सगळं तुम्हाला अष्टम भावात मिळतं. तिथे 5-6 ग्रह असले तरी पण तुम्हाला अचानक धन लाभाचा योग येतो. त्याला प्रज्वल्य योग असं सुद्धा म्हणतात. दशमेश म्हणजे तुमच्या कष्टाचे, षष्टेशाचं फलित म्हणजे दशमेश. तर दशम स्थानावरून आपल्याला काय मिळतं हे सुद्धा आपल्याला बघता येतं. आणि व्यय, व्यय म्हणजे खर्च खरं. पण आजकाल व्ययस्थानाचा अर्थ बदललाय. तुम्ही जितकं खर्च कराल तेवढा तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्हाला विदेश यात्रेतनं, प्रवासातनं, विदेशाच्या नोकरीतनं तुम्हाला धन मिळत असेल तर ते व्यय स्थानावरतून मिळतं. व्ययात कोणते ग्रह आहे, व्ययाचा भावेश कुठे आहे, याच्याहून तुम्हाला ते धन अपेक्षित असतं. आता आपल्याला कोणाकडून केव्हा आणि कसा पैसा मिळेल हे आपण पाहूया. आता मी स्वतः आहे, म्हणजे लग्नेश. लग्नेश जर आयस्थानात असेल तर माझ्याकडून मला पैसा मिळेल, माझ्या कष्टातून, माझ्या इच्छाशक्तीतून मिळेल. आणि आयेश जर लग्नात असेल तरी पण तुम्हाला तुमच्याकडूनच धन प्राप्त होईल, स्वतःच्या इतर कोणापेक्षा. आता द्वितीयेश म्हणजे वडिलोपार्जित, यातला कुठला ग्रह किंवा हा भावेश जर एकादश स्थानात असेल तर वडिलोपार्जित धन नक्की मिळणार, 100%. वडिलांकडून सपोर्ट मिळेल, घरातल्या लोकांकडून सपोर्ट मिळेल, कुठल्या ना कुठल्या प्रकारे धन तुम्हाला प्राप्त होईल. कोणाकडून, वडिलांकडून. तिसरा म्हणजे तृतीय भाव. तृतीय भाव हा लहान बहीण भावांचा, सपराक्रमाचा.
त्यामुळे सपराक्रमाने धन मिळेल. केव्हा? जेव्हा आयेश हा तिसऱ्या भावात असेल, तेव्हा बहीण भावाकडून सपोर्ट किंवा पराक्रम करून पैसा कमावता येतो. चतुर्थ भाव म्हणजे आईचा भाव. चतुर्थ भाव हा आईचा भाव आहे. मग तुम्हाला चतुर्थेश हा आयस स्थानात असेल तर तुम्हाला आईकडून धन प्राप्त होईल, आईच्या आजोळाकडून काही धन प्राप्त होईल, आई स्वतः कमावणारी असेल तर तिच्याकडून धन मिळेल. किंवा जर आयस्थानाचा अधिपती चतुर्थात असेल तर 100% तुम्हाला आईकडून प्रॉपर्टी किंवा धन मिळणार आहे. आता पंचमेश, पंचम म्हणजे प्रारब्ध पण बरं का, म्हणजे तुमच्या पूर्ण पुण्याईने पण तुम्हाला धन मिळू शकतं. तुम्ही स्वतः काम करता, कला, साहित्य, मीडिया याद्वारे पण तुम्हाला पैसे मिळू शकतात. तुमच्या स्वतःच्या पुत्राकडून पण तुम्हाला पैसे मिळू शकतात. आणि आयेश जर पंचमात असेल तर निश्चितच तुम्हाला त्या व्यक्तीकडून धनप्राप्ती होईल. आता षष्टेश हा उपचय स्थानाचा सर्वात महत्वाचा भाग. कोणी मला पैसा दिला नाही तरी मी माझ्या स्वकष्टाने कमवेल, हा भाव म्हणजे षष्टेश. बरं का, तुम्ही स्वतः किती कार्य कराल, किती उत्पन्न मिळवाल, कशी मेहनत कराल. षष्टेशात कोणते ग्रह आहे? समजा गुरु आहे तर तुम्हाला शिक्षक पेशातून पैसा मिळेल. शनी असेल तर व्यापारातनं पैसा मिळेल. रवी असेल तर सत्तेकडून पैसा मिळेल. आणि हा जर आयेश षष्टात असेल तरीही तुम्हाला त्या पद्धतीने पैसा मिळतो. षष्टेश हे मामा मामीचं पण स्थान आहे बरं का, आजोळाचं पण स्थान आहे. म्हणजे आजोळाकडून पण तुम्हाला काही मदत मिळू शकते. त्याकरता षष्टेश हा उपचय स्थानाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सप्तम स्थान म्हणजे पत्नी, भार्या. ती नोकरी करत असेल, तिच्या वडिलांकडून इस्टेट मिळत असेल, प्रॉपर्टी मिळत असेल, किंवा तिच्या नशिबाने तुम्हाला पैसा मिळत असेल तर तो सप्तम स्थान. मग सप्तम स्थानात छान ग्रह आहे, पण सप्तमेश आयस स्थानात आहे किंवा आयेश सप्तम स्थानात आहे तर निश्चितच आपल्या लाईफ पार्टनर कडून आपल्याला भरपूर फायदा मिळू शकतो. अष्टम स्थान म्हणजे अचानक मिळणारं धन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, बरं का, अशा प्रकारचे शेअर मार्केट यातनं आपल्याला धन मिळू शकतो जेव्हा अष्टमेश आयेश स्थानात असतो किंवा आयेश अष्टमात असतो. पण आयेश अष्टमात असला तर त्या प्रमाणात लाभ होत नाही, बरीच मेहनत करावी लागते. आता जर तुम्ही म्हणाल की नवम स्थानात मला पैसा कसा मिळेल, तर नवम स्थान म्हणजे काय? भाग्यस्थान. नशिबाने, थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला धनप्राप्ती होईल, धनप्राप्तीचे मार्ग मिळतील. आणि जर आयेश नवमात असेल किंवा नवमेश आयेश स्थानात असेल तर भाग्य आणि स्वतःच्या कर्तृत्वाने पण पैसा मिळतो. आता दशम स्थान, षष्टेशाचं कर्तृत्व कुठं येतं? दशमात येतं. म्हणजे मी स्वतः किती उच्च पदावर जाऊ शकते आणि तिथून मला किती पैसा मिळू शकतो. इव्हन राजकारणात मला पैसा मिळू शकतो, राजकीय व्यक्तीकडून मला पैसा मिळू शकतो, माझ्या वडिलांकडून मला पैसा मिळू शकतो, वडिलोपार्जित इस्टेटीतून मला पैसा मिळू शकतो, वडिलांनी ठेवलेल्या पैशाचा मला लाभ होऊ शकतो. तेव्हा दशम स्थान याच्यात जर तुमचं धनेश असेल किंवा आयेश असेल तर निश्चितच तुम्हाला वडिलांकडून भरपूर फायदा होईल. आता एकादश स्थान पाहिलं तर दशमाचं कर्तृत्व एकादशात दिसतं. आयस्थान म्हणजे लाभ. त्या स्थानात कुठला ग्रह आहे? चतुर्थेश आहे का, तृतीयेश आहे का? त्या व्यक्तीकडून निश्चित लाभ तुम्हाला होणार. जर पत्नीचा भावेश हा जर एकादशात असेल तरी तुम्हाला लाभ होणार. हा एकादश भाव आहे ना, हा कुठलाही ग्रह तिथे असो आणि कुठल्याही व्यक्तीचं प्रतिनिधित्व करत असो तरी तो तुम्हाला धन देतो. आणि 12वा भाव मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की व्ययस्थान. व्ययस्थान हे खूप महत्वाचं झालंय आजकाल. जुन्या काळी व्ययस्थान म्हणजे नुसता खर्च करणे, पण आजकाल आपण विदेश प्रवास करतो, आयात निर्यात करतो आणि विदेशातनं काही माल मागवतो किंवा विदेशात माल विकतो किंवा शिक्षणाकरता विदेशात जातो किंवा नोकरी करण्याकरता विदेशात जातो. 12वं स्थान हा परदेश गमनाचा पण आहे, तर तिथूनही तुम्हाला पैसा प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे पैसा आपल्याला कोणाकडून केव्हा आणि कसा मिळेल याचं आपण विश्लेषण करू शकतो. त्याकरता त्या भावेशाची महादशा बघा, त्या भावेशाची अंतर्दशा बघा किंवा गोचर भ्रमण बघा, तर तुम्हाला धनभावातनं पैसा कसा मिळेल हे आपल्याला कळतं.
दशमेश म्हणजे कसं आहे, तुमच्या पत्रिकेला असलेली सोनेरी किनार, त्यातनं तुम्हाला खूप पैसा मिळू शकतो किंवा कर्तृत्व गाजवू शकतात. खर्चावर नियंत्रण असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ऐनवेळी संकटात तो पैसा उपयोगी येतो. 2, 6, 11 म्हणजे उपचय स्थानाच्या महादशा किंवा अंतर्दशा या धन देण्याचं काम करतात. महत्वाचे म्हणजे काय, की पत्रिकेतील ग्रह स्वराशीत किंवा उच्च राशीत असेल तर तुम्हाला धनप्राप्ती सहज होते. द्वितीयेश आणि एकादशेश उच्च स्थानात असले तरी तुम्हाला धनप्राप्ती होते. नवमेश आणि दशमेशाचा अन्योन्य योग असेल तरी त्या कालखंडात धन प्राप्त होतं. युती असेल तरी पण छान परिणाम देतं. आणि गुरु शुक्र युती, मीनेचा शुक्र 12व्या भावात असेल तर असं समजतो आपण धन देत नाही, पण शुक्र हा 12व्या भावात धन देतो. कारण तुम्ही खूप खर्च करता, खर्च करायला पैसा कुठून ना कुठून तरी येतो की नाही. त्यामुळे शुक्र हा 12व्या भावात असेल तरी तो धन देतो. अष्टम भावात जर बरेच ग्रह असले तर एक पॉवरफुल अचानक धनप्राप्तीचा योग तुम्हाला होतो. आणि महादशेत तर तुम्हाला निश्चितच धनेशाची महादशा आहे, एक आयेशाची महादशा आहे, किंवा आपण म्हणू की शुक्राची महादशा आहे, तर तुम्हाला धनप्राप्तीचे योग, घरप्राप्तीचे योग, वाहन प्राप्तीचे योग जुळून येतात. अशा प्रकारे धनप्राप्ती कुठून, केव्हा, कोणाकडून आणि केव्हा मिळेल हे आपल्याला कळतं. आता धनप्राप्तीसाठी आपण तोडगे पाहू की आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला धनप्राप्ती होईल. नवनाथाच्या पोथीत 40 रुपये ठेवून ती पोथी देवघराजवळ पाटावर ठेवावी आणि रोज तिची अक्षदा फुलं वाहून पूजा करावी, तर तुम्हाला पैसा मिळतो. वर्षातून एकदा रुद्र आणि श्री सुक्ताचा पाठ केला तरीही धनप्राप्तीचा योग निर्माण होतो. संकल्प सोडून कोणताही उपवास किंवा व्रत करा तर तुम्हाला धनप्राप्ती मिळते. नेहमी 2 इन्कम सोर्स माणसाला असावे हे लक्षात ठेवावं. 2 इन्कम सोर्स असला तर एक इन्कम जरी तुमचं कमी झालं तर दुसऱ्या इन्कम मधून तुम्हाला फायदा होतो. गाईला गूळ, 1 मूठ गूळ आणि 1 मूठ गहू खाऊ घालावे दर गुरुवारी, तर धनप्राप्तीचे मार्ग उघडतात. ओम नमः शिवायचा जप केव्हा तरी दिवसातून 11दा करा, देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. रोज संध्याकाळी 11 वेळा गायत्री मंत्र म्हटला तर धन आणि आरोग्य दोघांचाही फायदा होतो. अशा प्रकारे हे छोटे छोटे साधे साधे तोडगे तुम्ही करा आणि तुमच्या धनप्राप्तीचे मार्ग उघडा आणि आयुष्य सुखात घालवा. हा धनयोग आज आपण इथे संपूया. याचा विचार करा आणि त्यानुसार काम करा. धन्यवाद.